थांबा, हा व्हिडिओ बंद करू नका, कारण आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी तुमच्या आयुष्यातल्या एखाद्या माणसाबद्दल आहे. एक माणूस जो तुमच्या आयुष्यात आहे आत्ता या क्षणाला, आणि तो तुम्हाला हळूहळू आतून तोडतोय आणि तुम्हाला कळतही नाही. तुम्ही विचार करत असाल माफ करणं चांगलं असतं, मोठ्या मनानं माफ करावं. हो, पण मी आज तुम्हाला सांगतो, काही लोक असतात ज्यांना माफ करणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणं. लहानपणापासून आपल्याला शिकवलं, माफ करा, माफ करा, सगळ्यांना माफ करा. पण कोणी हे सांगितलं नाही की काही लोक तुमची माफी ही तुमची वीकनेस समजतात आणि पुन्हा पुन्हा तुम्हाला दुखावत राहतात. आज मी तुम्हाला सांगणार आहे असे 5 प्रकारचे लोक ज्यांना तुम्ही मरेपर्यंत माफ करू नका. आणि हे ऐकल्यानंतर तुम्हाला नक्की आठवेल तुमच्या आयुष्यातला एक चेहरा. आणि हा कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या आयुष्यात असे लोक आहेत की नाही. चला तर सुरू करूया. एक, जे लोक तुमचा विश्वास तोडतात वारंवार. मित्रांनो, आयुष्यात सर्वात मोठी गोष्ट असते ती म्हणजे विश्वास. विश्वास हा नात्याचा पाया असतो. तो नसेल तर नातं नसतं. पण काही लोक असतात जे हा विश्वास जाणून बुजून तोडतात. एकदा चूक झाली तर आपण माफ करतो कारण आपण चांगले आहोत. 2दा झाली तर आपण सहन करतो कारण आपल्याला त्याची काळजी आहे. पण 3ऱ्यांदा, 4थ्यांदा, 5व्यांदा ही चूक नाही, ही सवय आहे. जो माणूस वारंवार तुमचा विश्वास तोडतो तो तुम्हाला गृहीत धरतो. त्याला माहीत असतं हा माफ करेल, मग मी काहीही केलं तरी चालेल. विश्वास हा काचेसारखा असतो. एकदा तुटला की जोडता येतो, पण त्याच्या खुणा कायम राहतात. त्या कधीच पूर्णपणे जात नाहीत. आणि जो माणूस तो काच वारंवार फोडतो त्याला थांबवणं गरजेचं आहे. त्याला माफ करणं म्हणजे त्याला परमिशन देणं, तू पुन्हा कर. तुमची माफी ही तुमची ताकद आहे, पण ती वीकनेस म्हणून वापरू देऊ नका. जेव्हा एखादा माणूस तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतो तेव्हा थांबा. स्वतःला विचारा, मी माफ करतोय कारण तो बदलला की फक्त सवयीने? जर उत्तर सवय असेल तर ती माफी नाही, ती चूक आहे. माफी द्यायची असते चुकांना, सवयींना नाही. तुमचा विश्वास हा तुमचा सर्वात मोठा खजिना आहे. तो फक्त त्यांनाच द्या जे त्याची किंमत जाणतात. आणि जो वारंवार तोडतो त्याला मरेपर्यंत माफ करू नका. 2, जे लोक तुमच्या स्वप्नांची थट्टा करतात. मित्रांनो, स्वप्न बघणं हे माणसाचं सर्वात मोठं धाडस असतं. जेव्हा तुम्ही एखादं स्वप्न मनात जपता तेव्हा ते तुमच्या आत्म्याचा आवाज असतो. पण काही लोक असतात जे तो आवाज दाबायचा प्रयत्न करतात. तुम्ही सांगता मला हे करायचंय आणि ते हसतात. तुझ्याने होणार नाही, हे फक्त स्वप्नच राहील, रियालिटी बघ. हे ऐकलंय का? हे लोक सर्वात धोकादायक असतात, कारण हे शत्रू नसतात. हे बऱ्याचदा घरचे असतात, मित्र असतात, नातेवाईक असतात. आणि त्यामुळेच त्यांचे शब्द जास्त खोलवर घाव करतात. एका हसण्याने तुमचं वर्षभराचं स्वप्न चुरमळू शकतं. एका नकारात्मक शब्दाने तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स डळमळू शकतो. इलॉन मस्कला सांगितलं होतं, रॉकेट बनवणं वेडेपण आहे. आज तो माणूस स्पेसमध्ये जातो आणि हसणारे मागेच राहिले. वॉल्ट डिझनीला सांगितलं होतं, तुझ्यात क्रिएटिव्हिटी नाही. आज त्याचं नाव जगभर आहे आणि नाकारणारे विसरले गेले. तुमच्या स्वप्नावर हसणारा माणूस तो तुमच्या शुभचिंतक नाही. त्याला माफ केलं तर तो पुन्हा येईल, पुन्हा हसेल, पुन्हा खाली खेचेल. अशा लोकांना माफी नाही, त्यांना उत्तर द्या यशाने. तुमचं सक्सेस हेच त्यांच्यासाठी सर्वात मोठं उत्तर आहे. स्वप्न बघत राहा, मेहनत करत राहा, थांबू नका. आणि थट्टा करणाऱ्यांना मरेपर्यंत माफ करू नका. 3, जे लोक तुमच्या अडचणीत गायब होतात. मित्रांनो, सुखात सोबत राहणं सोपं असतं, कुणीही करू शकतं. पण दुःखात, संकटात, अंधारात सोबत राहणं हे खरं नातं असतं. काही लोक असतात जे फक्त तुमच्या चांगल्या वेळेसाठी असतात. पार्टीमध्ये असतात, मजेत असतात, फोटोजमध्ये असतात, पण संकटात नसतात. फोन केला तर उचलत नाहीत, मदत मागितली तर वेळ नाही म्हणतात. पण जेव्हा तुम्ही यशस्वी होता सर्वात आधी हेच येतात, अरे आपण किती जुने मित्र आहोत. हे वाक्य ऐकलंय का? हे लोक तुमचे मित्र नाहीत, हे तुमचे ऑपॉर्च्युनिस्ट्स आहेत. ते तुमच्याशी असतात कारण त्यांना काहीतरी हवं असतं. तुमची गरज संपली की ते गायब. तुम्ही यशस्वी झालात की हजर. सोन्याची परीक्षा आगीत होते, माणसाची परीक्षा संकटात होते. जो संकटात नव्हता त्याने सक्सेसमध्ये येण्याचा हक्क गमावला आहे. अशा लोकांना आपल्या आयुष्यात जागा देणं म्हणजे स्वतःवर अन्याय आहे. त्यांना माफ केलं तर ते पुन्हा येतील,
पुन्हा वापरतील, पुन्हा गायब होतील. हे सायकल कधीच संपणार नाही जोपर्यंत तुम्ही थांबवत नाही. तुमचा वेळ, तुमची एनर्जी, तुमचं प्रेम हे मौल्यवान आहे. ते फक्त त्यांनाच द्या जे अडचणीत सोबत होते. जे गायब झाले होते त्यांना परत येण्याची संधी देऊ नका. माफी म्हणजे त्यांना पुन्हा आत घेणं नाही, ते चुकीचं आहे. अडचणीत गायब होणाऱ्यांना मरेपर्यंत माफ करू नका. 4. जे लोक तुमच्या मागे वेगळं बोलतात. मित्रांनो, जगातील सर्वात डेंजरस माणूस कोण असतो? जो शत्रू असतो तो नाही, कारण तो समोरून येतो. सर्वात धोकादायक असतो तो जो समोर मित्र असतो, मागे शत्रू. समोर हसतो, गळाभेट घेतो, कसा आहेस विचारतो, आणि मागे जाऊन तुमच्याबद्दल खोट्या गोष्टी पसरवतो. तुमची रेप्युटेशन खराब करतो, लोकांच्या मनात विष पेरतो, आणि तुम्हाला कळतही नाही, कारण समोर सगळं गोड असतं. हा विश्वासघाताचा सर्वात वाईट प्रकार आहे, कारण इथे शत्रू लपलेला असतो मित्राच्या चेहऱ्यामागे. जेव्हा असा माणूस उघडा पडतो तेव्हा खूप उशीर झालेला असतो. तोपर्यंत नुकसान होऊन गेलेलं असतं, नाती तुटलेली असतात. अशा माणसाला माफ केलं तर तो अजून धाडस करेल, कारण त्याला कळतं याने माफ केलं म्हणजे मी चालू ठेवू शकतो. दुतोंडी माणूस कधीच बदलत नाही, हे लक्षात ठेवा. त्याचा स्वभाव बदलण्यासाठी तुमची माफी उपयोगी नाही. जो माणूस मागे बोलतो तो पुढे कधीच खरा नव्हता. असे लोक ओळखा आणि आयुष्यातून हळूच बाजूला करा. त्यांच्याशी भांडण नको, गोंधळ नको, फक्त अंतर ठेवा. जो तुमच्या मागे बोलतो तो तुमचा नाही, कधीच नव्हता. अशा दुतोंडी माणसाला मरेपर्यंत माफ करू नका. 5. जे लोक तुमची काळजी करत नाहीत, फक्त वापरतात. मित्रांनो, शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा प्रकार आहे. हे लोक तुम्हाला इमोशनली मॅन्युप्युलेट करतात, आतून तोडतात. त्यांना तुमची वीकनेस माहीत असते आणि तीच वापरतात. तू माझ्यासाठी हे नाही केलंस तर मला खूप वाईट वाटेल. तू खरा मित्र असतास तर हे केलं असतंस. हे ऐकलंय का कधी? हे मॅन्युप्युलेशन आहे, प्रेम नाही. हे लोक तुमच्या भावनांशी खेळतात, स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी. तुम्हाला असं फील करवतात की तुम्हीच चुकीचे आहात. तुमच्या मनात गिल्ट निर्माण करतात आणि तेच वापरतात. जेव्हा तुम्ही नाही म्हणता तेव्हा ते दुखावलेले दाखवतात, पण जेव्हा तुम्हाला गरज असते तेव्हा ते कुठेच नसतात. हे नातं नाही, हे एकतर्फी व्यवहार आहे. अशा माणसाला माफ केलं तर तो तुम्हाला कधीच सुटू देणार नाही. तो पुन्हा येईल, पुन्हा मॅनिप्युलेट करेल, पुन्हा वापरेल. स्वतःवर प्रेम करायला शिका, हे सर्वात आधी गरजेचं आहे. नाही म्हणणं शिका. हे सेल्फिश नाही, हे सेल्फ रिस्पेक्ट आहे. तुमच्या भावना, तुमचा वेळ, तुमची एनर्जी यांची किंमत आहे. ते फक्त त्यांनाच द्या जे तुमच्यावर खरं प्रेम करतात. टॉक्सिक माणसाला सोडणं म्हणजे तुमच्या आयुष्याला मोकळा श्वास देणं. आणि अशा मॅन्युप्युलेटिव्ह माणसाला मरेपर्यंत माफ करू नका. मित्रांनो, माफी हे महान गुण आहे, पण ते योग्य ठिकाणी वापरा. स्वतःची काळजी घ्या, स्वतःला प्राधान्य द्या. आणि मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. धन्यवाद.